मला वाटतं की आता समाजानेच पुढाकार घ्यायला हवा या लग्नाच्या गोष्टींमध्ये आणि काही वाईट रूढी परंपरा तर सोडूनच दिल्या पाहिजेत. खरंय तुझं. चर्चा करत असताना लग्न जुळत नाहीत ही एक सार्वत्रिक ओरड आहे. सगळेजण बोबलत फुटारले की लग्न जुळत नाहीत, ही गोष्ट खरी आहे. परंतु लग्न का जुळत नाहीत, कशामुळे जुळत नाहीत, त्याच्या मागचं नेमकं कारण काय, तुम्हाला काय वाटतं याबद्दल तर कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहून कळवलं पाहिजे. की मग तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये लग्न जुळत नाहीत याच्या मागचं जे काही कारण असेल तर मग तुम्हाला जे सुचत असेल तर ते कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की लिहा. की बा मुलीच्या अपेक्षा वाढल्या, मुलींचे नखरे वाढले, किंवा मुलींच्या अपेक्षा वाढल्या, किंवा मुलींचे नखरे वाढले, किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण शेअर करत असताना, तशा पद्धतीचे मजकूर आपण एकमेकांच्या सोशल मीडियावर टाकत असताना मग खरंच मुलींच्या अपेक्षा वाढल्या का, या प्रश्नाचं उत्तर काय, होय नाही, जे काय असेल ते तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा की होय खरंच मुलींच्या अपेक्षा वाढल्या. मग या अपेक्षा वाढल्या असं जर म्हणत असू तर मग त्या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे की मग मुलींच्या अपेक्षा वाढल्या तर मग ह्या ज्या मुली आहेत तर मग ह्या बांगलादेश किंवा इतर देशातील आहेत का, त्या तुमच्या आमच्या सोयीसंबंधातल्या, तुमच्या आमच्या भावकीतल्या, तुमच्या आमच्या घरातल्या, तुमच्या आमच्या कुटुंबातल्याच कुठल्या तरी मुली येतात. आपल्या अपेक्षा वाढल्या का, दुसऱ्या अर्थानं जर त्याचा विचार केला तर बऱ्याचदा असं आपण फोन आम्हाला येतात की तुमच्याकडे अनाथ आश्रमातील मुली आहेत का. अनाथ आश्रमातील मुलगी तुम्हाला कशाला पाहिजे. आम्ही जर म्हटलं हो आमच्याकडे 2 वर्षाची मुलगी आहे, 1.5 वर्षाची मुलगी आहे, तुम्हाला दत्तक घ्यायला पाहिजे का तिचा सांभाळ करायला, तर तो समोरचा माणूस असेल किंवा बाई असेल तर ती शिव्या घालते की आम्ही लग्नासाठी विचारतो, तुम्ही लग्नाचं दुकान मांडून बसलं, मग आम्हाला त्याच्यासाठी कशाला पाहिजे. म्हणजे आपण एक कुठेतरी स्वार्थी झालो, किंवा ज्यावेळेस आपण अपेक्षा व्यक्त करतो तर त्यावेळेस फक्त दुसऱ्याकडून व्यक्त करतो आणि आपण स्वतः काहीच करत नाही. आम्ही लग्नासाठीचे जे काही आता हे काही जे 5-7 वर्षापासून दुकान आम्ही हे चालवतो, तर हे चालवत असताना ज्यावेळेस आम्ही 2 पावलं तुमच्यासाठी चालतो तर तुम्ही सुद्धा आमच्यासाठी 1 पाऊल चाललं पाहिजे अशी अपेक्षा ज्यावेळेस ठेवतो तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला कोणीच काही सहकार्य करताना दिसत नाही. आता लॉकडाऊन मध्ये एक आम्हाला असा अनुभव आला होता की या लग्नाविषयी काही असे लेख लिहित असताना किंवा मजकूर लिहित असताना नगर जिल्ह्यातून एक फोन आम्हाला आला आणि फोन आल्याच्या नंतर त्यांनी त्या ग्रुपला आमच्या कुठेतरी ते जॉईन होते, अटॅच होते आणि ते म्हटलं तुमचं काम खूप चांगलं आहे, तुमचा ते आम्हाला मजकूर आवडला, असं तर आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत काम करायची इच्छा आहे. मग काम करायची इच्छा आहे असं म्हटल्याच्या नंतर साहजिकच त्यांना आम्ही दुसरा प्रश्न विचारला की तुमच्याकडे लग्नाचं कोण आहे. तर त्या माणसानं आम्हाला उत्तर दिलं की आमच्याकडे माझ्याकडे लग्नाचं कोणीच नाही, माझ्याकडे जे काही लग्नाचं आहे तर माझी एक छोटी मुलगी 2 वर्षाची आहे आणि मुलगा 1ल्या वर्गात जातो, पेशानं मी शिक्षक आहे. परंतु तुमचं जे काही याविषयी जे काही निवेदन आहे ते वाचून आम्हाला सुद्धा अशी इच्छा झाली की आपण सुद्धा या समाजासाठी उत्तरदायित्वाच्या भावनेने काहीतरी केलं पाहिजे, म्हणून तुमच्यासोबत आम्हाला जोडायचं. मग आम्ही त्यांना त्यांच्या ग्रुपचं एक ऍडमिन बनवलं. ऍडमिन बनवल्याच्या नंतर त्यांचा आम्हाला सल्ला आला की आपण एक काम करू की तुम्ही आणि मी आपण दोघं जण ऍडमिन राहू. आणि मग त्याच्यानंतर ते नगर जिल्ह्यातले महोदय होते, त्यांनी पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही त्यांच्या मित्रांना त्याच्यामध्ये ऍड केलं, 10-15 लोकांना, आणि प्रत्येकाला ऍडमिन बनवलं आणि त्यांनी कॉन्टॅक्ट केले त्यांच्यासोबत की बा तुम्ही प्रत्येक जण 5-5, 10-10 आपल्या जवळचे नगर आणि पुणे जिल्ह्यातले एकमेकांना जवळ येत ते तर ऍड करा. तर तो एक शिक्षित लोकांचा ग्रुप होता. आणि मग काय उलालं की त्याच्यातून जी काही 100 लोकांपैकी 75 लोक निष्क्रिय होती, परंतु 25 लोक सक्रिय होती. परंतु त्याच्यात असं उलालं की दररोज 20-25 लोक नवीनची भर पडायची. 256 लोकांचा ग्रुप होता, त्यावेळेस लिमिटेशन होतं. आणि मग 20-25 लोकांची भर पडत असताना त्याच्यामध्ये 5-10 लोक त्याच्यातून एक्झिट व्हायचे की ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आवड नाही. मात्र ही लोक स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्तीनं त्यांचं स्वतःच जरी लग्नाचं कोणी नसलं तर ती लोक त्याच्यावरती बायोडाटे शेअर करू लागले. 10-15 लोक त्या ग्रुपचे ऍडमिन होते, सगळेजण व्यवस्थित कंट्रोलिंग करू लागले. त्याच्यावर गुड मॉर्निंग आलतो फालतू मेसेज कोणी टाकत नव्हतं, टाकले तर त्याला समज दिली जात होती. आणि मग हे होत असताना सध्या गेल्या 5-10 वर्षामध्ये लग्नाची परिस्थिती खूपच बिकट झाली. लग्न जुळत नाहीत आणि त्यातून फसवणूक खूपच वाढत चालली. लग्न जुळवण्यासाठी सरकार किंवा आमचा समाज काही उपाययोजना करू शकते का, यावर आपण थोडी चर्चा. विशेषतः जर विवाहाशी संबंधित समस्या समाजाच्या मोठ्या वर्गावर परिणाम करत असतील तर ही अतिशय गंभीर अशी बाब आहे आणि या गंभीर समस्येची सरकार आणि समाजानं दोघांनीही दखल घेणं तेवढंच आवश्यक आहे. मात्र असं लक्षात येतं
की न सरकारला काही घेणं देणं ना समाजाला. जो तो उठतो आणि बोंबलट सुटतो की लग्न जुळत नाही आणि मुलीच्या अपेक्षा वाढल्या. मात्र असं बोंबलण्यापेक्षा आपण यावर काहीतरी उपाय करू शकतो का, यावर कोणीच विचार करताना दिसत नाही. तर नेमकी काय उपाययोजना असू शकतात, याबाबत आम्ही मराठा लग्न अक्षदाचे काही उपाय सुचवत आहोत. यामध्ये तुम्हाला अजून काही सुचत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मात्र त्यावर नेमके काय उपाय असू शकतात त्यावरील थोडीशी ही चर्चा.